नमस्कार. आजची आपली रेसिपी आहे हिरव्या टोमॅटोची चटणी. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ही चटणी बनवण्यासाठी आपण इथे हिरवे टोमॅटो घेतलेले आहेत. हे आपण स्वच्छ धुवून घेतले आणि आपल्याला हे असे कापून घ्यायचे. तर असे आपण हे टोमॅटो कापून घेणार आहोत आणि टोमॅटो आपण घेतले आहेत 4. तर हे आपल्याला कापून घ्यायचे आणि भाजून घ्यायचे आहेत. तर इथे टोमॅटो कापून झालेले आहे आणि आपण पॅनमध्ये 1 टेबलस्पून तेल घेतलं. तेल छान गरम झालं की यात आपल्याला हे परतवून घ्यायचे आहेत. तर 1 ते 2 मिनिट आपण हे परतवून घेणार आहोत. तर अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हे असे थोडेसे परतवून झाले की यात आपल्याला 2 टेबलस्पून शेंगदाणे घालायचे, 1 टेबलस्पून तीळ घालायची, 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या घालायच्या, 5 ते 6 हिरव्या मिरच्या घालायच्या. हिरवी मिरची तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त यात घालू शकता. तर असं आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. तर याच्या आधीही मी भरपूर रेसिपीजचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. बघायला विसरू नका. तर इथे आपण त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलं आणि हे थोडंसं आणखी आपण असं परतवून घेतलेलं आहे. यात आपल्याला जिरं घालायचं आहे 1 टीस्पून. तर हे आपण असं परतवून घेतलं आणि जिरं यात घातलं 1 टीस्पून. हळद घालायची 1/4 टीस्पून. परत हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि याच्यावरती झाकण ठेवून 2 ते 3 मिनिट आपण हे टोमॅटो शिजवून घेणार आहोत. तर इथे हे आपण असं छान मिक्स करून घेतलेलं आहे. तर सोपी आणि झटपट रेसिपी आहे. चवीला खूप छान होते ही हिरव्या टोमॅटोची चटणी. तर नक्की करून बघा. तर इथे आपल्याला हे असं छान मिक्स करून घ्यायचं आणि याच्यावरती झाकण आपण इथे ठेवलेलं आहे. झाकण ठेवल्यानंतर लो फ्लेमवर आपण 2 ते 3 मिनिट हे टोमॅटो असे शिजवून घेतले. यात भरपूर कोथिंबीर घालायची आणि थोडं थंड झालं की हे आपल्याला मिक्सरला जाडसर वाटून घ्यायचं आहे. तर इथे आपण हे थोडं थंड होऊ दिलेलं आहे आणि यात आपल्याला 1 टीस्पून साखर घालायची आणि जाडसर असं मिक्सरला वाटून घ्यायचं. तर असं आपण हे वाटून घेतलेलं आहे आणि हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि याच्यावरती आपल्याला एक तडका घालायचा आहे. ऑप्शनल आहे. तडका नाही घातला तरी ही चटणी खायला खूप छान लागते. तर याच्यासाठी आपण एक इथे तडका बनवणार आहोत. आपण 2 टेबलस्पून तेल घेतलं. यात 1 टीस्पून मोहरी घालायची. कढीपत्त्याचे 8 ते 10 पानं घालायचे. हिंग घालायचा अर्धा टीस्पून आणि थोडीशी हळद घालायची आणि हा तडका चटणीमध्ये घालायचा आहे. तर इथे आपली ही हिरव्या टोमॅटोची चविष्ट अशी चटणी तयार झालेली आहे. तयार झाल्यानंतर आपण ही भाकरी, पोळी, भात याच्यासोबत सर्व्ह करू शकतो. तर इथे आपली ही हिरव्या टोमॅटोची चटणी तयार झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा.